थांबायचं नाही, चला लवकर समोर दर्शन घेऊन नेमका समोर यायचं, चला लवकर नेमक्यांना विनंती समोर समोर यायचं, चला बसलेल्या भाविकांना विनंती आहे की तुम्ही महाप्रसादासाठी जागा द्यायचा होता, चला सर्व महिला भाविकांना पुढे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बोले महाराज नमः शिवाय नमः शिवाय बोले महाराज नमः शिवाय नमः शिवाय हरि जनाता नमः शिवाय नमः शिवाय हरि जनाता नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल देव नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल देव नमः शिवाय नमः शिवाय माली घराया नमः शिवाय नमः शिवाय माली घराया नमः शिवाय नमः शिवाय काशी लिंगा नमः शिवाय नमः शिवाय काशी लिंगा नमः शिवाय नमः शिवाय बरगुआए नमः शिवाय नमः शिवाय बरगुआए नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल रुक्माई नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल रुक्माई नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा नमः शिवाय बाळू मामा
सत्याचा कार्यक्रम झाला आहे. आपण सर्वांनी खरोखरच मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली पाहिजे. मामाच्या मेंढी माऊलीला काय असेल तो आपल्या शेतामध्ये काय असेल तो थोडासा फुलाची पाकळी पण थोडासा चारा दिला पाहिजे. कारण का सगळं काय आहे मामाने सांगितलं या मी नुसता इथं बसलो या पण माझं सगळं काय आहे माझं देश सगळं काय ती माझी मेंढी माऊली या. मग त्या मेंढी माऊलीला आपण सर्वांनी थोडा चारा दिला पाहिजे. मेंढके बघून नवीन आहेत ह्या भागचं काय थोडस मेंढकायचं कोण कर्नाटक मधून आले कोण सातारा जिल्ह्यात आले कोण नगरवरून आले कोण लातूरवरून आले बऱ्याच कोल्हापूर जिल्ह्यातनं काय मेंढके बंधू आले या. कुणाला रान माहीत नसते कोणाला कुठं रान आहे असं आपल्या क्षेत्रामध्ये चालला तर थोडा होईना पण आपण मामाच्या मेंढी माऊलीला चारा दिला पाहिजे. आणि खरोखर आपण चारा देऊन बघा या वर्षी आपण थोडा चारा देऊन बघा आणि त्या मेंढी माऊलीच्या कानात आपले एक काम सांगा की काम झाल्याशिवाय राहणार नाही ताकद बाळू मामाच्या. त्यामुळं आपण सर्वांनी थोडा चारा दिला पाहिजे. आपण मामाच्या मेंढी माऊलीचं पालन पोषण केलं पाहिजे. का तर त्या मामाच्या मेंढी माऊलीला मालक नाही मामाच्या तळावरती मालक नाही फक्त आपण सगळं त्या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली पाहिजे. कारण का मामाने देव असताना देवाने सांगितलं मी प्रत्येक भागामध्ये एक कारभारी नेहमी त्या कारभारी मला सांगत त्या कारभारीचं तुम्ही काम ऐका असं आपल्या सगळ्यांचे लाडके कारभारी श्री हल्लापा सीतापा सोनवर त्यांची जर सांगायला गेलं तर आज भक्तांनो आज त्यांची तिसरी पिढी लागती या कारभाऱ्याची तिसरी पिढी लागती या. त्या कारभाऱ्यांचा आजोबा बाळूमामा बकरी राखाय होतं आणि बकरी राखाय असताना अक्षरशः त्यांनी त्या स्वतःने देवाच्या पैशाची 2 एकर जमीन त्या हिरे बुंदूर गावामध्ये घेऊन दिलेली आहे. आणि दुर्गाप्पाच्या नंतर कारभारींचे वडील सीताप्पा कारभारी खरोखर ती बकऱ्याची वेळ होतं त्यावेळेला आम्हाला एखादा शब्द त्यांनी सांगितला तर शिवशब्द आपल्या कधी वाड्या देव त्यांचा वाड्या जाऊन देत नव्हता असं सीताप्पा कारभारी. आणि आता त्यांचे चिरंजीव मध्ये हल्लाप्पा कारभाऱ्यांचं बघा खरोखरच कारभाऱ्यांनी शब्द सांगितलेला कधी वाया जाणार नाही. परंतु आपण कारभाऱ्यांचं ऐकलं पाहिजे. कारभारी काय सांगतात काय सूचना देतात या कारभारीचं एकच म्हणणं असतं या आज आपण एवढ्या लांब 6 महिना सेवा करण्यासाठी येतोया. आपण आज गावात 500 रुपये हाजरी गेली तर 500 रुपये हाजरी या तेवढं सगळं कामाचा सोडून आपण मामाच्या मेंढी माऊलीमध्ये येत असतो या. आपण खरोखरच मामाच्या बकऱ्यामध्ये आज मी जरी झालं तरी माझं काय काम आहे म्हणून मी मामाच्या बकऱ्या सेवा करण्यासाठी आलोय. आज एवढं सगळं मेंढकं होतं ज्या बकऱ्यानं 19 बकऱ्यामध्ये गेला तर एवढंच मेंढकं आपल्याला बघायला मिळते या. आणि ही कशासाठी आपल्याला घरी काय तर अडचण आहे आणि खरोखर अडचणीच आपण मामाच्या
घेऊया. मला काय वाटत नाही 19 भागामध्ये असा एखादा मेंढका आहे माझं काही काम नाही आणि बाळूमामाची बकरी राखायला आलोया असा कोणीही नाही. आपली काहीतरी अडचण आहे म्हणून आपण मामाच्या बकऱ्यामध्ये सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. आपण मामाच्या बकऱ्यामध्ये सेवा करून आपलं काम करून जायचं एवढी विनंती आहे. आणि खरोखरच भावी भक्ताला विनंती आहे बकरी आता काय 2-4 दिवस राहणार सप्ताह उठला की अनेक दिवस निघू शकतो या. त्यामुळं खरोखरच माझे ज्या वेळेला बकरी आली त्यावेळेला माळाने भरपूर चारा होता. आता थोडासा कुठं चारा कमी आहे. दुधाची बकरी आहे प्रत्येकाला एका मिनिटाला 1-2 शिल्लाया त्यामुळे बकऱ्याचे भाडण झाल्या. थोडा आपल्याला काय इच्छा वाटेल तो थोडा चारा देत आहे. आणि मेंढक्याची विनंती आहे विचारल्याशिवाय अजिबात कोणाच्या दानाला बकरी लागून देऊ नका. नम्रतेची कळकळीची विनंती आहे. जय बाळू जय बाळूमामा. जय बाळू. या ठिकाणी संत बाळूमामा बघा नंबर 14 कारभारी हल्लापास सिद्धापास सुरनवर या पालखीची आरती झाल्यानंतर आता हे मेंढके बंधू हे खांड घेऊन आता शेतात चारायला निघालेले आहेत. धन्यवाद. जय बाळूमामा. मेंढी माऊली आले बघा आपल्याकडे कशी. जय बाळूमामा. आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळू.